नमस्कार. नमस्कार. जय श्रीराम. दीपावलीच्या मंगल पर्वापूर्वीच्या 2 दिवसांच्या या पवित्र शुभ पर्वात आजचे प्रमुख व्याख्याते म्हणूया, अनुभव कथनकार म्हणूया, डॉक्टर श्री अभिजित सोनवणे म्हणूया, आपल्याच कुटुंबात आता ते आलेले आहेत. त्यांचं कुटुंब म्हणजे अबोब असं म्हणण्यासारखं आहे. अनेक जिवलग मित्र, त्यांचे कलीग, शेकडो आई बाबा, शेकडो आजी आजोबा, 2-3 हजार नातवंडे, बहीण भाऊ, काका मामा या सर्वांचं या मंगल पर्वामध्ये आम्ही हार्दिक स्वागत करतो. शंखनाद नसला तरीही तो आहे असं गृहीत धरून पवित्र वातावरण तयार झालेलं आहे आणि आता आपल्याला पुढे जायचं आहे. तर आपल्या विरंगुळ्याच्या सर्वा श्री रवींद्रजी खानोकर सरांना मी अशी विनंती करते की डॉक्टर अभिजित सोनवणे यांची डिजिटल ओळख त्यांनी करून द्यावी. डॉक्टर, खूप तुम्हाला आधी स्वागत आहे तुमचं आणि एक मोठा नमस्कार. थँक्यू सर. मोठा नमस्कार एवढ्याचसाठी ना की तुमचं नाव ग्रुपवर गेल्यानंतर किंवा काही संबंधितांना कळल्यानंतर पहिला प्रश्न आला की अरे डॉक्टर असणार आहेत तिथे, वैयक्तिक असणार आहेत का? एन.आर. हेगडे म्हणून एक मोठे समाजसेवक आहेत, 80 वर्षाचे. त्यांनी मला विचारलं, तुम्ही काही प्री रेकॉर्डेड दाखवणार आहात का? म्हटलं नाही. पण त्याचबरोबर एक ना स्वाती नीलक म्हणून आहेत, त्यांनी फोटोच पाठवला की या देवाबरोबर माझा फोटो आहे म्हणून. तर डॉक्टर, खूप खूप स्वागत. आम्हाला कल्पना आहे की तुमच्या व्यस्त शेड्यूल मध्ये कदाचित आम्ही थोडीशी बाधा आणलेली आहे, पण त्याचा जास्तीत जास्त चांगला उपयोग समाजासाठी कसा करता येईल या दृष्टीने आम्ही या आजच्या विषयावर पण पुढे काम करू असं तुम्हाला थोडी ग्वाही देतो. आणि आपण डॉक्टरांची ओळख डॉक्टरांच्या शब्दात, कमीत कमी शब्दात समजून घ्यायची आहे. मी डॉक्टर अभिजित सोनवणे पुण्यामध्ये भिक्षेकऱ्यांचा डॉक्टर म्हणून काम करतो. अनेक वर्ष मी एका इंटरनॅशनल संस्थेमध्ये महाराष्ट्र प्रमुख म्हणून काम करत होतो. लाखांमध्ये पगार होता, परंतु आयुष्याच्या सुरुवातीला अत्यंत कठीण काळ होता. अशा त्या कठीण काळामध्ये भीक मागणाऱ्या एका वृद्ध आजोबांनी या ना त्या स्वरूपात मला मदत केली होती. आयुष्यात दोन्ही टोकं पाहिजे. खूप भूक लागल्यावर काय वाटतं आणि पोट भरल्यावर काय वाटतं. वेदना दोन्ही अवस्थेत होतात. उपाशी असताना वाटतं अन्न मिळवायचं कसं, पोट भरल्यावर वाटतं अन्न आता जिरवायचं कसं. या दोन्ही टोकाच्या अवस्था अनुभवल्या. खरं सांगू, स्वतः उपाशी असताना एखादी व्यक्ती दुसऱ्या उपाशी व्यक्तीला आपल्या घासातला घास जर काढून देत असेल तर आपणही का देऊ नये एखाद्या उपाशी व्यक्तीला आपल्या घासातला घास. असं वाटून हा इंटरनॅशनल संस्थेचा जॉब सोडला आणि 15 ऑगस्ट 2015 नोकरी सोडून भीक मागणाऱ्या आजी आजोबा यांच्या सेवेत ते रुजू झाले. या कामात त्यांची पत्नी डॉक्टर मनीषा सोनवणे यांचा खूप मोठा सहभाग आहे. घरातला कर्ता पुरुष हा पुरुषच असतो, याला छेद देत त्यांनी, म्हणजे मी नोकरी सोडल्यावर अख्खं कुटुंब सांभाळण्याची जबाबदारी घेतली आहे. मी ऋणात आहे तिच्या. ह्या वाक्याला खूप अर्थ आहे. मोटरसायकलवर रोज दवाखाना घेऊन मी फिरत असतो. याचना करणारी ही मंडळी बसतात, तिथे मी त्यांच्या पोहोचतो. खूप सुख आहे या आईबापांजवळ बसण्यात. इंटरनॅशनल संस्थेतल्या माझ्या हेड म्हणून असलेल्या खुर्चीपेक्षा खूप उबदार आहे. हा उकिरडा आणि गटारा शेजारचा रस्ता, याच रस्त्यांवर मी यांना वैद्यकीय सेवा देत असतो. या सेवा देत असताना त्यांच्याशी आपुलकीचं, मायेचं, प्रेमाचं नातं निर्माण करतो आणि या नात्याच्या बळावर त्यांना विनंती करतो की आई बाबा, आपण हे भीक मागणं सोडा आणि सन्मानाने स्वतःच्या पायावर उभे राहा. या उभं राहण्यामध्ये मी आपल्याला थोडीफार काहीतरी मदत करू शकतो. केवळ लिहिण्यासाठी मी हा एक मगाशी म्हटल्याप्रमाणे दुसरा एक महत्वाचा विषय त्यांनी मांडलाय
केवळ लिहिण्यासाठी मी असं नाईलाजाने मला लिहावं लागलं इथे, यासाठी क्षमा मागतो. यात खरं तर माझं काहीच श्रेय नाही. समाज मदत करत आहे. मला बाप म्हणून समाजाने मला पाठपुळीवर घेतलंय, लहान पोरग म्हणून, आणि या समाजाच्या पाठीवर बसून मी हे काम करीत आहे. यात माझं किंवा डॉक्टर मनीषाचं कोणतंही वैयक्तिक श्रेय नाही. जगात प्रत्येकाला एकच आई आणि एकच बाप असतो. माझ्या या कामानं मला 300 आई बाप आणि 800 आजी आजोबा दिले आहेत. याशिवाय या वयात मला 300 लहान पोरं सुद्धा आहेत. ती भीक न मागता शाळा शिकतायत. उद्या ही पोरं मोठी होतील आणि मी त्यांना जोरात पाय आपटून सलामी देईन. 3 बोट कपाळावर टेकवून मान ताट करून सॅल्यूट मारेन. हे माझं स्वप्न आहे. आमच्यासाठी तोच खरा 15 ऑगस्ट. आजपर्यंत 84 कुटुंबांना भिकेच्या डोहातून बाहेर काढू शकलो. हा खेळ माझ्या एकट्याचा नव्हे, आपला आहे. रस्त्यावर नेमकं काय करतो हे कळावं यासाठी एका टीव्ही चॅनलने आमच्यावर केलेली एक डॉक्युमेंटरी आपणास सविनय पाठवित आहे. ती आपण डॉक्युमेंटरी बघायची आहे, म्हणजे यांचं कार्य आपल्याला हिची डोळा दिसणार आहे. त्यांचा संपर्काचे ही डिटेल्स आहेत, ती आपल्या ग्रुपवर पण आहेत. खूप सुख आहे या आईबापांजवळ बसण्यात, असं मगाचं एक वाक्य आहे, ते आपण उचललंय. काही चुकून शब्द गेला तर डॉक्टर माफ करा, पण मागच्या बाजूला कचऱ्याचा ढिगारा दिसतोय आणि आजी तिथे बसलेले आहेत. हा एक फोटो आहे की लाईनीने कुठे समजा भिक्षा मागायला बसलेले असतील, त्यांच्या डॉक्टर त्यांच्या बरोबर बसलेले आहेत. हा आहे डॉक्टर मनीषा सोनावणे यांचा फोटो. कारण त्यांनी म्हटलंय, माझ्यानी जेवढं होऊ शकते सेवा त्या जागेवर ती मी करीत असतो, पण त्याच्या पलीकडे जेव्हा अशी केस असते की त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पाहिजे, तर त्यांना हॉस्पिटलमध्ये किंवा अशा कुठच्या तरी वृद्धाश्रमामध्ये आपण दाखल करतो. हा बघा केवढा मोठा परिवार आहे त्यांच्या बरोबर. आणि बघा ना, फोटोत पण ना प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक समाधान आहे. फोटोसाठी हसणं वेगळं असतं, पण डॉक्टर आपल्या बरोबर आहे, एक समाधान सगळ्या प्रत्येक फोटोतून आपल्याला दिसतंय. हा एक छान फोटो आहे. डॉक्टरांनी हाती घेऊन झाडू तू मार्ग झाडलासी, स्पर्शे तुझ्या महात्म्या ती थोरवी, असं एक छान उक्ती आहे. मी अगोदर तयार केली नाही त्यामुळे सांगू शकत नाहीये, पण हा एक फोटो आहे. कारण डॉक्टर म्हणतात की मी आणि माझी टीम आणि माझी संस्थेचा उल्लेख मगाशी झालेला आहे, आणि खूप सुख आहे या आईबाबांसाठी जगण्यात. 3 तरी वॉकर त्यांच्या हातात आहेत, स्कूटरवर आहेत ते, आणि अडगळीत हातात हे वॉकर्स आहेत. आपण आज त्यांना ऐकायचं आहे. डॉक्टर एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगतो, जी म्हण आहे की देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, आणि एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे. त्याप्रमाणे आम्हा सगळ्या ज्येष्ठांना तुमचं ते पण मार्गदर्शन आवडेल की तळागाळापर्यंत, म्हणजे वाड्यांवर गावाकडे काम करणारी माणसं आहेत, पण तळागाळापर्यंतच्या, आणि तुम्ही त्यापर्यंत पोहोचतायत तिथपर्यंत आमचे ज्येष्ठ मंडळी कशी पोहोचू शकतील, आणि हे तुमच्या वक्तव्यात तुम्ही समाविष्ट करा. कारण त्याचा प्रसार करणं आणि त्या विषयाला हात लावणं एवढंच आम्ही करू शकतो. आपण ती एक डॉक्युमेंटरी बघायची आहे, त्याच्यातून डॉक्टरांच्या कामाची आपल्याला ओळख होईल.
साईज कमी केलंय का तुम्ही? ते चालू आहे. चालू डॉक्टर नमस्कार. आता डॉक्टर मनीषा ताईंच्या तोंडून आपण ऐकलं की 20 वर्षापासून ही सेवा चालू आहे. डॉक्टर, तुम्ही सगळ्यांना फार पूर्वीपासून ओळखीचे आहात, पण तुमचं चित्र बघितल्यानंतर असा एक प्रश्न आला की डॉक्टर एवढे तरुण आहेत का, तर तुम्हाला चिरतरुण्य मिळावं तुमच्या या सेवेसाठी एवढं मी इच्छून मी डॉक्टर शुभदा खटावकर यांच्याकडे पुढील सूत्र देतो. डॉक्टर शुभदा ताई. नमस्कार. ही कहाणी आता आपण चित्ररूपामध्ये पाहिली. अभिजित सोनवणे यांचं खरंच अविश्वसनीय हे कार्य. आजवर विरंगुळ्यामध्ये आपण अनेक मान्यवरांच्या व्यक्तींच्या शेकडो निरनिराळे पैलू दर्शविणारे, दाखविणारे, सादर करणारे असे अनेक प्रकारचे आपण मार्ग पाहिले, व्यक्तित्व पाहिली, कर्तृत्व पाहिलं. पण आजच्या सारखा प्रेमाचा अमर्याद गोतावळा आणि तोही स्वप्रयत्नाने तयार केलेला असं हे व्यक्तिमत्व, मला तरी असं म्हणावंसं वाटतं, ना भूतो ना भविष्यती असं एकमात्र असलेलं अभिमानानं सांगते आहे की मानवी अभिजीत, अभि म्हणजे वृद्धी आहे याच्यामध्ये, आणि जीत म्हणजे जिंकलेलं आहे. काय जिंकलेलं आहे तर मानवी मनाचं सौंदर्य जिंकलेलं आहे, मानवी मनाचं प्रेम जिंकलेलं आहे. आणि ते भाग्यवान आहेत की मनीषा म्हणजे त्यांच्या मनाची इच्छा पूर्ण करणारी सहचारिणी त्यांना मिळाले. ते MBBS आहेत, आता आपण बघितलं BA आहेत, आणि त्यांच्या पत्नी ही डॉक्टर आहेत. अगदी अभिमानानं सांगावंसं वाटतं ते आमच्या साताऱ्याच्याच आहेत. म्हणजे ज्या वयामध्ये माणसाने स्वप्न बघावेत, स्वप्नांचे बंगले रचावेत, स्वप्नांचे शेकडो मजले त्यावर रचावेत, अशा वयामध्ये याही माणसानं स्वप्न बघितलं आणि पहिल्याच मजल्यावरच्या
पहिल्या पावलाला त्यांना 5 लाख महिना वेतनाचं महाराष्ट्राचं मुख्य प्रमुख पद मिळालं. प्रत्येक पावलावर सुवर्णच नव्हतं तर चक्क सेमंतक मण्याच्या प्रदीप्त प्रकाशाने झगमगलेलं पृथ्वीवरचे सर्व हिरे माणके रत्ने मौक्तिक हिरण्य पादाक्रांत करण्यासाठी अगदी सज्ज असलेलं असं मन. म्हणजे 10 जन्म घेऊन सुद्धा जे भाग्य लाभणार नाही असं हे भाग्य लाभलेलं. पण मनावरती कुठेतरी असं एक वाटत होतं की मीच माझ्या मनाचा काहीतरी तुरुंगवास भोगतो आहे आणि याची कारण मी आता पण पाहिलेली आहे की एक आजोबा त्यांना भेटले होते, परिस्थितीचा दास झालेले. खरं तर ते भिकारी नव्हते पण भिकाऱ्यासारखी त्यांची अवस्था झाली. आणि मग या आजोबांनी त्यांना सांगितलं की तू आता हे सगळे जे काही ॲलोपॅथी हेमोपॅथी आमचे पाथी सगळ्या पाथी देतो आहे, पण या सगळ्यामध्ये जर तुला जिंकायचं असेल तर 2च गोष्टी तुला शिकाव्या लागतील. ती म्हणजे सिंपथी आणि इम्पथी. ही जी मानवीकरणासाठी माणसाचं माणूस म्हणून ओळखलं जाणारं लक्षण आहे ती तुला मिळवायची आहे. आणि त्यामुळे त्यांच्या मनावर इतका प्रचंड परिणाम झाला आणि माझ्यातून मला मुक्त व्हायचंय. साधू संत विचार करतात की मुक्त व्हायचंय पण समाजाची सेवा करायची असते. डॉक्टरांच्या 2-3 पोस्ट मला आल्या होत्या तेव्हा मी डॉक्टरांना म्हटलं की डॉक्टर तुम्ही खऱ्या अर्थाने संत महात्मे आहात. त्याशिवाय तुमच्या मनामध्ये इतका प्रचंड त्याग करण्याचं सामर्थ्य शक्यच होणार नाही. आणि म्हणून अक्षरशः आपल्या अगदी स्वप्नांच्या बंगल्यातल्या पहिल्याच मजल्यावर त्यांना स्वर्गाचं दारच अगदी दाखवलं. हिऱ्या माणकांनी जडवलेलं. लकाकणारे डोळे त्यावेळी नक्कीच म्हणले असतील अब देर क्यों. अरे अंदर खजाना ही खजाना है. घर गाडी बंगला आज महाराष्ट्र प्रमुख, भारत प्रमुख, परवा अनेक देशांचा प्रमुख. वेड्या कसला विचार करतोस. अरे तुला जगत जेता सिकंदर व्हायचंय त्या सिकंदरा नंतर तू आहेस कुठं. दुसरा कोणी सिकंदर झालाच नाही. पण डॉक्टरांनी असा विचार केला की तो सिकंदर घोड्यावर स्वार होता आणि मी चक्क गाढवावर स्वार होतो आणि मी होतो 1.5 शहाणा. खरं असं म्हणतात की खरी नशा असते दारूची वगैरे किंवा व्यसनाची ती काही काळानं उतरते. पण श्रीमंत बनण्याची जी विचारांची नशा धुंदी असते ती उतरत नाही. ती अधिक नशेली बनवते माणसाला. एका आजोबांनी त्यांना वास्तवाचे जे प्रचंड चटके परिस्थितीने त्यांना दिलेले आणि विवेकाचं जे अंजन त्यांच्या डोळ्यात घातलं तेव्हा खाडकन त्यांची नशा उतरली आणि जग जिंकायला निघालेल्या सिकंदराची अशी अवस्था झाली की आता काही नाही मनावरती हेच आजोबांचे शब्दच बिंबवायचे. आजोबा काय काय म्हणाले. ॲलोपॅथी होमिओपॅथी नॅचरोपॅथी सब झूठ. अरे माणूसपणाचं लक्षण फक्त सिंपथी इम्पथी. सिंपथी म्हणजे अनुभूती आणि इम्पथी म्हणजे सहानुभूती. हेच मोस्ट इम्पॉर्टंट आहे. शेकडो ग्रंथ वाचून जे मिळणार नाही, शेकडो व्याख्यान ऐकून जे मिळणार नाही ते आजोबांच्या 2 शब्दातून मिळालं. आणि ह्या पठ्ठ्याने तेच मनावर बिंबवलं. काय बिंबवलं तर वेद नाही वेदना जाणायची आहे. पाय ओढायचे नाही तर पायांवर उभं करायचं आहे. आणि अशा इतक्या उत्तम सुंदर विचारांच्या उच्च शिक्षित माणसाची झालेली अवस्था त्यांच्या मनाला खूप पोचली. त्यांच्या वाणीचा विजय त्यांच्या मनाला अगदी दुर्गम गडावर घेऊन गेला. तिथे फक्त त्यांना 2च शब्द ऐकू येत होते. अनुभूती अनुभूती सहानुभूती सहानुभूती. माणसानं उभं करायचंय. वेद जाणण्यापेक्षा वेदांना जाणू नकोस वेदना जाण. पद पैसा सन्मान शर्यत प्रतिष्ठा हे सारं खूप खोल गर्तेत गाडलं गेलं होतं. आणि त्यावेळी डॉक्टर फक्त शोधक होते. अधिक सापडत जाणारी जी काही लकी
स्कीम होती त्यांच्या आयुष्यातली. हे दुर्गम गड त्यांना दाखवित होते फक्त दैन्य, दुरावस्था, उपवास, मरण, मरणप्राय यातना. आता हे घ्यायचं की ते घ्यायचं अशी मनाची अवस्था नक्कीच झाली असेल. या वावटळीत त्यांच्या जीवनाचं एक आम्रपत्र उंच उंच हेलकावायला लागलं. विचारांची प्रचंड धूळ आली, मनाचा गोंगाट झाला. अस्थिरपणानंही त्यात आपले पाय रोवले आणि ते आम्रपर्ण गटांगळा खायला लागलं. पाखरूवर गेलं गेलं आभाळात असं वैरावे म्हणाल्या. मन एवढं एवढं त्यात आभाळ माईना, मन केवढ केवढ त्याची काय गत सांगावी. एक मन शर्यतीतलं होतं, दुसरं मन सहानुभूतीच्या साम्राज्यातलं होतं. पण मन मनात उमगत नाही आपल्याला माहित आहे. प्रचंड वादळ आलं, आशेचे सर्व दीप मालवले गेले. अशा संघर्षात त्या ज्ञान महर्षी आजोबांना पुन्हा पुन्हा मन भेटायला गेलं. दुःखाचा डोंगर कोसळला. सर्व जीवन, मुले, नातेवाईक सगळ्यांसाठी हा ज्ञान वर्षे आपलं आयुष्य वेचलेला. पण दुर्दैवाचा डोंगर त्याच्यावर असा कोसळला की रस्त्यावरच्या एखाद्या अनाथ बेवारसासारखं तो मेला. डॉक्टरांना मेला हे शब्द वापरताना अतिशय त्रास होतोय, पण ते म्हणाले मेला हेच उद्गार योग्य. जगी जास्त कोणी नाही, तो मेल्यावर देवाघरी जात नाही, पंचत्वात विलीन होत नाही, त्याला देवाज्ञा तर नाहीच नाही होत. तर तो मेला, मरतो हेच खरं. ते मरून गेले, पण डॉक्टरांनी इथेच आपल्या भविष्याचं जे आपल्याला खूप मोठ्या कवीने सांगितलेलं आहे की क्षण एक पुरे प्रेमाचा, वर्षा वघडो मरणांचा, राम गणेश गडकरींनी म्हटलेलं आहे. किंवा काय करावं हे आपल्याला त्या क्षणी कळत जातं की प्राप्त काल हा विशाल भूधर सुंदर लेणी तयात खोदा, निज नामे त्या वरती नोंदा का बसुनी वाढविता मेदा. आणि मग ते मरून गेले आजोबा, पण डॉक्टर म्हणतायत भिकाऱ्यांच्या डॉक्टरला त्यांनी जन्माला घातलं. हा जिवंत मुलगा त्या बापाला बेवारशी मेला हे सहन करू शकत नाही. आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये जे मोठं स्थित्यंतर येतं, त्या स्थित्यंतराकरता आपल्या आयुष्यामध्ये द डार्क नाईट ऑफ द सोल म्हणजे देव इथे आपल्यावर दया करतो आणि तो अंधार दाखवतो. आणि त्या अंधारातच आपल्या मनाला जे काही दिसतं तेच आपलं स्वप्न असतं. मनाला झालेली असह्य वेदना, घरामध्ये मग नंतर काही सगळीच अवस्था बिघडली, पण हा माणूस मात्र खऱ्या अर्थाने लोकांना सिंपती देत राहिला, तरी पण घरच्या लोकांनी मात्र ह्याला खरोखरी हातळ हातातल्या फोडासारखं जपलं. असं भाग्य कोणाच्या नशिबी येत नाही. आई वडील, भाऊ बहीण सगळे खंबीरपणे मागे उभे राहिले आणि खऱ्या अर्थाने आपल्याला असं शिकवलं गेलंय, अत्युच्चपदी थोरही बिघडतो हा बोल आहे खरा. ताई पण ओळख इथे ओळख ओळख खूप होते. हो आपण एवढं थांबते, एवढंच थोडस एवढंच वेळेचं एकच बंधन आहे. वाक्य. हो एकच भाषणापेक्षा ओळख मोठी होते. हो एकच वाक्य की अत्युच्चपदी बिघडणारी माणसं वेगळी असतात, पण तुकाराम महाराज जसे म्हणतात आम्ही बिघडलो तुम्ही बिघडाना. अशा अर्थाने हे खंबीरपणाने त्यांची पत्नी त्यांच्या मागे उभी राहिली आहे. त्यांनाही बघायला आम्हाला आवडेल. आणि आयुष्यात आपण जे कार्य करत आहात डॉक्टर, त्याच्याकरता आमच्याकडे शब्द नाहीत. संवेदना भरपूर आहे, पण ती तुमच्यापर्यंत किती पोहोचेल माहित नाही. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत. आपल्याला दीर्घायुष्य लाभावं आणि भरपूर कार्य आपल्या हातून घडावं एवढीच गोंदावलेकर महाराजांच्या चरणी विनम्र प्रार्थना. आता येस, थँक्यू थँक्यू खटावकर ताई, तुम्ही इतक्या thank you, प्रेमाने thank you. माझी ओळख करून दिलीत, परंतु वेळेचं थोडस बंधन आहे. आणि तुम्हाला सगळ्या ज्येष्ठ मंडळींचा उत्साह बघून म्हणजे मला इथं उत्साहाने मला भरता आला असं वाटायला लागलं. मी मगाशी बोलणं आणि या सगळ्या गोष्टी ऐकत होतो, खूप छान. मला नेहमी असं वाटतं की
भरकटतात ते पाऊल आणि घसरतात ते पाय, परंतु दिशा दाखवतात ते चरण. आणि तुम्ही सगळी मंडळी अशी आहात, आयुष्यामध्ये कोणाला कोणाला दिशा दाखवू शकला आहात तुम्ही सगळी मंडळी. आणि तुम्हा सगळ्या मंडळीमध्ये मला इथं येण्याची संधी मिळाली, हा मी माझा बहुमान समजतो, माझा मोठेपणा समजतो. आणि तुम्ही सगळी मंडळी, तुम्हा सगळ्या मंडळींना जरी आता आपण या ऑनलाईन करावं लागतंय आपल्याला, तरी सुद्धा माझा सगळ्यांनी मनापासून नमस्कार स्वीकारावा अशी मी विनंती करतो तुम्हा सर्वांना. माझ्या डॉक्युमेंटरी मधून आणि ताईंच्या दीर्घ ओळखीमधून आता बऱ्यापैकी गोष्टी कळल्या असतील, तरी मी स्वतः काही गोष्टी सांगतो. माझं नाव अभिजित सोनावणे. आई बापांनी नाव ठेवलेलं पाळण्यामध्ये, आणि दुसरं नाव समाजाने दिलेलं, भिक्षेकरांचं डॉक्टर, भिकाऱ्यांचं डॉक्टर किंवा डॉक्टर फॉर बेगर्स. डॉक्टरांकडे फार मोठ्या मोठ्या डिग्र्या असतात, स्पेशलायझेशन असतं. डॉक्टर फॉर बेगर्स हेच माझं स्पेशलायझेशन आहे, आणि हीच माझी डिग्री आहे, आणि हाच माझा सन्मान आहे असं मला वाटतं. आणि मी तो खूप मोठ्या प्रेमाने, अभिमानाने माझ्या गळ्यावर, खांद्यावर तो मिरवतो सन्मान. आई बापांनी शिकवलं, डॉक्टरची डिग्री दिली, परंतु काही ना काही कारणांमुळे दवाखान्यात टाकायला पैसे नव्हते, हॉस्पिटल टाकायला पैसे नव्हते. अशा काळात मी घरोघरी जाऊन होम सर्व्हिस देत होतो. लोकांच्या घराघरात जायचो आणि दार वाजवून त्यांना विचारायचो की पेशंट आहेत का घरी, आणि पेशंट असतील तर मी त्यांच्या घरातच जाऊन पेशंट चेक करत होतो. म्हणजे काय व्हायचं की स्वतः दवाखान्यात टाकण्याची गरज नव्हती त्यावेळेला. परंतु आपण ज्या वेळेला अशा कुठल्या आपल्या सर्व्हिसेस घेऊन लोकांकडे जातो, त्यावेळेला आपली किंमत खूप कमी होते. लोक हकलून द्यायचे, बार्गेन करायचे, अशा अनेक गोष्टी होत्या. फ्रस्ट्रेट झालो होतो, डिमोटिवेट झालो होतो. अशा काळात एक आजोबा भेटले त्या एका आयुष्याच्या त्या वळणावरती. लोक त्यांना भिकारी असं समजायचे, परंतु ते भिक्षेकरी नव्हते. एक अत्यंत श्रीमंत असणारे आणि अत्यंत सुसंस्कृत असणारी अशी ती व्यक्ती होती, आणि काही ना काही कारणांमुळे रस्त्यावरती ती आली होती. त्यांचा आणि माझा संपर्क आला. का आला, कसा, तर ते खूप मोठ्या गोष्टी आहेत. मोठ्या इन द सेन्स सांगायला गेलो तर वेळ लागेल त्या गोष्टींना. अगदी थोडक्यात मुद्दाम सांगतो. तर या बाबांची आणि माझी भेट झाली. त्यांच्या मुलाने त्यांना घराच्या बाहेर काढलं होतं. माहित नाही कसं काय, परंतु त्यांना माझ्यामध्ये मुलगा दिसायचा, आणि फ्रस्ट्रेट झालेला मला, म्हणजे जसा बुडत्याला एखाद्या काडीचा आधार असतो, तसा फ्रस्ट्रेट झालेल्या मला त्यांच्यामध्ये सुद्धा कोणीतरी मला माझं असं आपुलकीचं कोणीतरी वाटायचं. मी त्यांच्याशी सतत नेहमी बोलायचो. माझे मित्र खूप पुढे चालले होते. मी सतत त्यांना असं म्हणायचो, की "बाबा मला खूप श्रीमंत व्हायचं, मला खूप पैसा कमवायचा, आणि मी इतके प्रयत्न करतोय परंतु तो मिळत नाहीये." ते बाबा मला दरवेळेला असं म्हणायचे, की "तू प्रत्येक वेळेला मला भेटलास, की पैसा कमवायचा, पैसा कमवायचा, पैसा कमवायचा असं म्हणतोस, परंतु तुला माहितीये का आशीर्वाद सुद्धा कमवता येतात. आणि तू नेहमी पैसा कमवण्याच्या गोष्टी करतो. तू आधी एक चांगला माणूस बनण्याचा प्रयत्न कर." मी म्हणायचं, चांगला माणूस बनायचं म्हणजे काय, इथं काय कपाळावरती लिहून घ्यायचंय का? तर ते म्हणायचे नाही. त्यांनी वेगवेगळ्या गोष्टीतून, वेगवेगळ्या संदर्भातून, वेगवेगळ्या त्यांच्या अनुभवातून मला अनेक गोष्टी काही सांगितल्या. त्याच्यात त्या त्या गोष्टी माझ्या त्यावेळेला कळल्या नव्हत्या मला कधी, परंतु त्या मनात कुठेतरी रुतून बसल्या होत्या. मला ते नेहमी म्हणायचे, की "बाळा, माणसाचं आयुष्य काय असतं, किती असतं?" मी आपलं माझ्या त्या बुद्धीप्रमाणे सांगायचं 60, 70, 80 वर्ष, 100 वर्ष. ते म्हणायचे, "नाही, माणसाचं आयुष्य फक्त 3 पानांचं असतं. पहिल्या पानावर जन्म लिहिलाय, तिसऱ्या पानावर मृत्यू लिहिलाय. मधलं एकच पान म्हणजे आपलं आयुष्य. मग मधलं एक पान म्हणजे तरी काय?" तर काही माणसं असतात, स्वतःचा विचार करत रात्रभर जागे असतात. माझं कसं होईल, माझ्या बायकोचं कसं होईल, माझ्या मुलांचं कसं होईल. परंतु काही माणसं असतात, गाडगे बाबांसारखी, बाबा आमटेंसारखी, जी नेहमी दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागी असतात. यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल, त्यांचं कसं होईल. तर जी माणसं स्वतःचा विचार करत रात्रभर जागी असतात, त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागरण. परंतु जी माणसं दुसऱ्यांचा विचार करत रात्रभर जागी असतात, त्यांच्या जागण्याला म्हणायचं जागृती. या जागण्यापासून ते जागृतीपर्यंतचं आयुष्य म्हणजे आपलं
या जागण्यापासून ते जागृतीपर्यंतचा प्रवास म्हणजे आपलं आयुष्य. असा काहीतरी जगायचा प्रयत्न कर. आता या सगळ्या गोष्टी कानात यायच्या पण मनात कधी यायच्या नाही. तेवढं ते वय नव्हतं माझं समजण्याचं. किंवा वय असेल परंतु एक वेगळी नशा होती, वेगळी धुंदी होती. पैसा कसा कमवायचा, श्रीमंत कसं व्हायचं. मला ते आणखीन एक उदाहरण द्यायचं. ते मला म्हणायचे की बाळा तू डॉक्टर आहेस ना, पॅथी किती असतात? मी म्हणायचं ॲलोपॅथी असते, होमिओपॅथी असते, नॅचरोपॅथी असते, आयुर्वेद ही सुद्धा एक पॅथी आहे. ते म्हणायचे या सगळ्या पॅथीनी माणसाचं शरीर फक्त बरं होतं, माणसाचं मन नाही बरं होत. माणसाचं जर मन बरं करायचं असेल तर या जगात आणखीन 2 पॅथी आहेत. ती म्हणजे सिम्पॅथी आणि दुसरी म्हणजे एम्पॅथी. या सिम्पॅथी आणि एम्पॅथी ज्या वेळेला तू वापरशील त्यावेळेला तू एक चांगला डॉक्टर बनशील, तू त्यावेळेला एक चांगला माणूस बनशील. मी ऐकायचो नाही, सोडून द्यायचो. खरं तर मला तेव्हाही ह्या गोष्टी कळायच्या नाहीत. ते मला म्हणायचे बाळा पर्सनॅलिटी म्हणजे काय असते? पर्सनॅलिटी म्हणजे काय? मी सांगायचो पर्सनॅलिटी म्हणजे काय. मला जे वाटेल ते मी त्यांना सांगायचो. तर त्यांनी मला एक सांगितलं की पर्सनॅलिटी मला लोक बघत पण त्याला म्हणायचं पर्सनॅलिटी. लोक आपल्याला बघत असताना आपण जे काही वागतो, आपण जे काही दिसतो त्याला म्हणायचं पर्सनॅलिटी. परंतु आपल्याला ज्या वेळेला लोक कुणीच बघत नसतात त्यावेळेला आपण जे काही वागतो त्याला म्हणायचं कॅरेक्टर. हा मला त्या काळात त्यांनी पर्सनॅलिटी आणि कॅरेक्टर मधला फरक सांगितला होता. लोक आपल्याला बघतात, आपण ज्याला दिसतो त्यावेळेला आपण जे काही वागतो त्याला म्हणायचं कॅरेक्टर. परंतु आपल्याला कुणीही बघत नसताना आपण जे काही वागतो त्याला म्हणायचं कॅरेक्टर. अशा अनेक गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. त्याच्यानंतर मी ते गाव सोडलं. मी एक जॉब, दुसरा जॉब, तिसरा जॉब करत शेवटी मला एका इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये जॉब मिळाला. मी तिथे जीव तोडून काम केलं. मला दरवर्षी एक प्रमोशन मिळत एके दिवशी मी त्या संस्थेचा महाराष्ट्र प्रमुख झालो आणि मला ओव्हरऑल इन्कम माझं त्यावेळेला 5 लाख रुपये दर महिना होतं. पण आयुष्याच्या एका पॉइंटला असं वाटलं की हे जे काही मला आता सगळं मिळतंय हे सगळं त्या काळात जर मला ते आजोबा भेटले नसते तर मला आज जे काही मला मिळतं हे मला आज मिळालं नसतं. आपल्याला कुठेतरी याच्यातून उतराई व्हायला हवंय. एखादी व्यक्ती काहीही नसताना जर दुसऱ्याला देऊ शकते तर का नाही हात देऊ शकत, का नाही सपोर्ट करू शकत. या विचाराने मी 15 ऑगस्ट 2015 साली जॉब सोडला आणि या लोकांसाठी काम करायला सुरुवात केली. आता काम करतो म्हणजे नेमकं काय करतो? मुद्दाम मी थोडं उड्या मारत चाललोय. खूप डिटेल बोलायला बराच वेळ लागेल. मग आता नेमकं काम करतो म्हणजे काय करतो? तर ही मंडळी जिथं बसलेली असतात, भीक मागणारी, याचना करणारी. मी भिकारी हा शब्द वापरत नाही, भिक्षकरी हा शब्द वापरतो. ही जी भिक्षकरी मंडळी जिथं बसलेली असतात, मी त्यांना वैद्यकीय सेवा देण्याचा प्रयत्न करतो दिवसभर. मंडळी कुठे भेटतात मला? तर बघा तुम्ही आता सगळी ज्येष्ठ मंडळी आहात. आपण जशी एखाद्याला भेटीची वेळ देतो तशा आपण देवांना सुद्धा वारामध्ये अडकवून ठेवलंय. सोमवार दिलाय शंकराला, मंगळवार दिलाय देवीला, बुधवार दिलाय गणपतीला, गुरुवार दिलाय साईबाबा स्वामी समर्थ दत्ताला, शुक्रवार दिलाय अल्लाहला, शनिवार दिलाय मारुतीला, रविवार दिलाय येशूला. ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो त्या दिवशी त्या मंदिरात भक्तांची गर्दी भरपूर असते. तुम्ही कुठलंही सोमवारी शंकराचं मंदिर बघा, मंगळवारी देवीचं बघा, बुधवारी गणपती बघा, गुरुवारी साईबाबांचं मंदिर बघा, शुक्रवारी कुठली मशीद बघा, शनिवारी मारुतीचं मंदिर बघा, रविवारी कुठलंही चर्च बघा. ज्या ज्या दिवशी ज्या देवाचा वार असतो त्या दिवशी तिथं भक्तांची गर्दी जास्त असते. आणि जिथं भक्तांची गर्दी जास्त असते तिथं बाहेर त्या मंदिर मशिदीच्या बाहेर भिक्षेकारांची सुद्धा गर्दी जास्त असते. माझ्यासाठी दोघंही सारखेच आहेत, भक्त आणि भिक्षेकरी. त्याचं कारण असं, भक्त मंडळी आत काहीतरी मागत असतात, भिक्षेकरी मंडळी मंदिराच्या बाहेर काहीतरी मागत असतात. मागणं दोन्हीकडे सेम आहे.
कोणी आत मागत असतं, कोणी बाहेर मागत असतं. ही जी बाहेर मागतात मंडळी, यांच्यासाठी मी काम करतो. मंदिरात, मशिदीत, गुरुद्वारा, चर्च मध्ये जाऊन एखादी व्यक्ती बाहेर आली की मी त्याला विचारतो, आज जाऊन काय केलं? तर ते म्हणतात, आम्ही आज जाऊन प्रार्थना केली, इबादत केली, प्रेयर केली. मी म्हणतो, म्हणजे काय केलं? काय नाही, मी माझ्यासाठी हे मागितलं, बायकोसाठी ते मागितलं, मुलासाठी ते मागितलं आज जाऊन. आपण स्वतःसाठी जेव्हा काही मागतो ना, त्यावेळी ती लाचारी असते. दुसऱ्यासाठी काही मागतो त्यावेळी ती प्रार्थना होते. त्यावेळी ती इबादत होते आणि त्यावेळी ती प्रेयर होते. आपण स्वतःसाठी आज जाऊन सगळं स्वतःसाठी मागतो आणि बाहेर आल्यावर म्हणतो मी प्रार्थना केली, इबादत केली, प्रेयर केली. असो. तर मग मी मोटरसायकलवरती माझा सगळा अख्खा दवाखाना घेऊन फिरत असतो आणि मग सोमवारी शंकराच्या मी सुद्धा वार लावून फिरत असतो. मग मी सोमवारी शंकराच्या मंदिराबाहेर, मंगळवारी देवीच्या, बुधवारी गणपतीच्या, गुरुवारी साईबाबा स्वामी समर्थ दत्ताच्या, शुक्रवारी दर्गा आणि मशिदीच्या बाहेर, शनिवारी शनी मारुतीच्या मंदिराच्या बाहेर बसतो. जिथेही माझी मंडळी भीक मागायला बसलेली असतात. त्यांच्यातच उठतो, बसतो, जेवतो, खातो, त्यांची सुख-दुःख वाटून घेतो आणि त्यांना वैद्यकीय सेवा देतो. ज्या गोष्टी मला रस्त्यावर डॉक्टर म्हणून करायला जमतात त्या सगळ्या गोष्टी करतो. जे मला जमत नाही ते कुठेतरी त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो, सिनियर्सकडे, आणि यांना वैद्यकीय सेवा देतो. वैद्यकीय सेवा देता देता खूप छान एक त्यांचं आणि माझी रिलेशनशिप होते. कोणाला मी आई म्हणतो, बाबा म्हणतो, काका म्हणतो, मामा म्हणतो, मामी म्हणतो. कोणी मला काका, मामा, दादा, बाबा म्हणतात. ते खूप छान नातं तयार होतं. 1100 लोक सध्या मला जोडले गेलेत भिक्षकरी वर्गातले आणि 1100 लोकांचं माझं हे कुटुंब आहे. मला ह्या कामाने माझ्या कमीत कमी 200-300 आई दिले, 200-300 वडील दिले, 200-300 आजी आजोबा दिले आणि या वयात मला 200-300 मुलं सुद्धा आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस मी असेल. पेपरमध्ये वाचतो मी जगातल्या 10 श्रीमंत लोकांची यादी वगैरे वगैरे. माझा विश्वास नाही त्याच्यावरती. मला असं वाटतं जगातला सर्वात श्रीमंत मी आहे. ज्याला 200-300 आई आहेत, ज्याला 200-300 बाप आहेत, तो माणूस गरीब असूच शकत नाही. बाकी पैसा गौण. ही सगळी जी काही मंडळी आहेत, म्हणजे ही मी रोडवरती ज्या वेळेला असतो, मी आहे खरं तर भिक्षाकारांचा डॉक्टर, परंतु मी ज्यावेळी रोडवरती असतो त्यावेळेला मला मी राजा असल्याचा फील येतो. म्हणजे खरोखर सांगतो, मी एखादा राजा असल्याचा फील येतो. त्याचं कारण असं की ज्या स्पॉटला मी जाणार असतो, माझ्या आज्या आजोबा ही जी काही मंडळी आहेत माझी, मी ज्या स्पॉटला जाणार असतो त्या स्पॉटला ती मंडळी, मी जिथं बसतो, मी जिथं बसणार असतो, रस्त्यावर उकिरड्यावर जिथं कुठे मी बसणार असतो, ती जागा छान झाडून पुसून स्वच्छ करतात. त्याच्यावरती फाटकं तुटकं का असेना, परंतु त्याच्यावरती एक पोतं टाकलं जातं. ऊन असतं, माझ्यासाठी कुठून तरी पाण्याची बाटली आणून ते बाजूला तिथे ठेवतात. मी ज्यावेळेला बसतो, माझा सगळा अख्खा संसार मांडून 100-150 किलोचं साहित्य असतं, हे सगळं काढून मी ज्यावेळी ते मांडतो रस्त्यावरती, ऊन असतं त्यावेळेला आज्या आळीपाळीने तर माझ्या डोक्यावरती असा पदर धरून बसतात, बाळा तुला ऊन लागतं म्हणून. आजूबाजूच्या ज्या लोकांकडे छत्र्या कोणी असतील तर ते माझ्या डोक्यावरती छत्री घेऊन उभे राहतात. एक आजी या बाजूला, एक आजी या बाजूला आणि दोघी पदराने असे वारा घालत असतात. आपण पूर्वी राजे महाराजांच्या काळात बघितलं असेल की असं पंखा घालणारे कोणी असतात. तर मला इकडे एक आजी, इकडे एक आजी, मागं किंवा पुढे एखादी आजी असते. मी काम करत असताना येणारा घाम पुसायला एक आजी असते. मध्येच हातात माझ्या ग्लोव्हज असतात, हात सगळे घाण झालेले असतात, त्यावेळेला ड्रेसिंग असतं, रक्त लागलेलं असतं. मला पाणी प्यायचं असेल तर मी बाटली किंवा काही उचलून घेऊ शकत नाही. अशा वेळेला त्यांना पाणी म्हटलं की मग एखादी आजी येते आणि मग पाणी इकडनं पाजते, कोणीतरी ऊसाचा रस इकडनं पाजतं, कोणीतरी चहाचा कप असतो तो चहा इकडून पाजत असतं. खरोखरच एखादा राजा महाराजा असल्यासारखी मला मला ते फील देतात. आणि अ, अ, मी जेव्हा इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन मध्ये काम करत होतो, तेव्हा मला जे एसी माझं केबिन होतं, माझी चेअर होती. माझी चेअर मला वाटते 50-55 लाखाची माझी चेअर होती त्यावेळेला त्या त्या पोस्टला साजेशी अशी. परंतु रस्त्यावरचा हा उकिरडा आणि रस्त्यावरचं ते पोत्यावर मी बसलेलं जे काही सुख आहे ते ते जगातल्या कुठल्याही एसी केबिन मध्ये नाही, कुठल्याच चेअर मध्ये नाहीये. आणि
खरोखरचे राजे महाराजे जे काही सुख अनुभवत असतील ते राजे असतील त्या काळात, परंतु मी जरी भिकाऱ्यांचं डॉक्टर असलो काही असलो तरी मी या आजी आई वडील आणि आजोबा ह्यांच्या हृदयात मी आहे. त्याच्यामुळे त्याच्यापेक्षा सुख आणि त्याच्यापेक्षा आनंद आणि त्याच्यापेक्षा नाही सांगू शकत. माझ्याकडे आता शब्द मी इतकं लिहितो काही काही, परंतु माझ्याकडे आता हे सांगायला सुद्धा शब्द नाहीयेत. इतकं त्या लोकांचं प्रेम असतं आणि हे प्रेम मला केवळ या कामामुळे मिळाले. त्याच्यामुळे हे काम करण्याची परमेश्वरानं मला संधी दिली आणि त्याच्यासाठी माझी निवड केली आहे. म्हणजे एखाद्या कामगिरीसाठी म्हणजे त्या काळात पूर्वी आपल्या शिवाजी महाराज वगैरे त्या काळात जर असं होतं की ज्या सरदाराकडे एखादी मोठी कामगिरी सोपवायची तो सरदार स्वतःला धन्य समजायचा. आज मलाही तेच वाटतं की आज कोणीतरी माझ्यावरती कामगिरी सोपवली एवढी मोठी आणि त्याच्यामुळे मी स्वतःला धन्य समजतो. तर मेडिकल सर्व्हिसेस देतोय, सगळ्या गोष्टी करतोय, परंतु मला असं वाटलं की मी किती दिवस मेडिकल सर्व्हिसेस आणखी या लोकांना देणार आहे आणि कितीही वर्ष मी जरी मेडिकल सर्व्हिसेस दिली तरी सुद्धा होणार आहे काय? 10, 12, 15 वर्षानंतर ज्या वेळेला मी मरेन त्यावेळेला लोक मला म्हणतील डॉक्टर गेले, डॉक्टर मेले वगैरे. परंतु ज्यावेळी माझा भिक्षेकरी जर कोणी गेला त्यावेळेला काय म्हणणार आहेत लोक? एक भिकारी मेला. आपण पेपरमध्ये जर वाचलं, बघा आपण पेपरमध्ये जर वाचलं तर एखादी जेव्हा प्रतिष्ठित व्यक्ती जाते त्यावेळेला तिथं काय पेपरमध्ये आलेलं असतं की ते कैलासवासी झाले, ते पैगंबरवासी झाले, ते गेले. एक प्रतिष्ठेचा शब्द त्यांच्या मागे लागलेला असतो. परंतु जर एखादा भिक्षेकरी, एखादा जर रस्त्यावरचा जर निराधार निराश्रित व्यक्ती जर कधी गेला तर काय, एकतर पेपरात कधी येत नाही त्याच्याविषयी, परंतु जर आलं तर काय होतं, एक भिकारी मेला. मग जेव्हा एखादी व्यक्ती प्रतिष्ठित होते त्या व्यक्तीच्या मागे कैलासवासी लागतं, पैगंबरवासी लागतं आणि ज्यावेळेला हे निराधार निराश्रित लोक जातात त्यावेळेला त्यांच्या मागे अशी प्रतिष्ठेची कुठलीच खूण नसते. मग मला असं वाटायचं की हा समाज म्हणजे तुम्ही आणि आपण जे काही मंडळी आहोत, हा समाज आणि तो भिक्षेकरी समाज, ह्या दोघांच्या मध्ये खूप मोठी दरी आहे. हा समाज त्या भिक्षेकरी समाजाला कधी स्वीकारेल का? तोही कधीतरी अशा ह्या झूमच्या मीटिंगला माझं भाषण आहे किंवा आणखीन कोणाचं तरी भाषण आहे म्हणून तो येईल का? त्याला येऊ देतील का? आत्ताच्या परिस्थितीत तरी उत्तर नाही असंच आहे. मग हा समाज ह्या भिक्षेकरी समाजाला, भीक मागणाऱ्या समाजाला कधी स्वीकारेल? कसा स्वीकारेल? स्वीकारेल का? तर हो, नक्की स्वीकारेल. कधी स्वीकारेल? तर एखाद्या भीक मागणाऱ्या व्यक्तीने जर भीक मागणं सोडलं तर आपला हा समाज त्या समाजाला नक्की स्वीकारेल. मग भिक्षेकरी समाज भीक मागणं का सोडेल? त्यांना जर एखादा इन्कम सोर्स जर आपण दिला, त्यांना जर स्वतःच्या पायावर उभं राहण्याची जर संधी आपण दिली, त्यांना जर सपोर्ट केला तर ते सुद्धा भीक मागणं सोडतील. मूळ मुद्दा आहे त्यांना सपोर्ट, त्यांना आधार आणि त्यांना संधी देण्याची. मग आपण प्रयत्न करूयात. या विचाराने मी मेडिकल सर्व्हिसेस देता देता या लोकांना विनवायला सुरुवात केली, रिक्वेस्ट करायला सुरुवात केली, कन्व्हिन्स करायला सुरुवात केली, काउन्सिलिंग करायला सुरुवात केली की आजी तू मंदिराच्या बाहेर बसून जर भीक मागते तर मंदिराच्या बाहेर बसून तू फुलं का नाही विकू शकत? भीक मागती तर मंदिराच्या बाहेर बसून तू नारळ का नाही विकत, हार का नाही विकत, वाती वळत बस, वाती का नाही विकत तू? शनीला लोक तेल वाहतात दर शनिवारी, तुम्ही ऑब्झर्व करा. शनीला लोक तेल वाहतात शनिवारी. तुला मी तेल आणून देतो, तू शनीच्याच मंदिराच्या बाहेर बसून भीक मागते, त्याच्याऐवजी शनीच्याच मंदिराच्या बाहेर बसून तू तेल विक ना. सोमवारी लोक दुधाचा अभिषेक करतात शंकराला, तू शंकराच्या मंदिराच्या बाहेर बसून भीक मागते. बाबा तुम्ही भीक मागता, त्याच्याऐवजी मी तुम्हाला दूध आणून देतो, तुम्ही लोकांना दूध विका ना. लोक येऊन अभिषेक करतील, ते दूध तुमच्याकडनं घेतील. तरुण माणसं आहेत, त्यांच्यासाठी बोलण्याची आणि काउन्सिलिंग करण्याची त्यांच्यासाठी पुढची पद्धत वेगळी असते. थोडंसं खडसावून, थोडंसं साम दाम दंड भेद या 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 मार्गाने मी त्यांच्याशी बोलत असतो. जी तरुण मंडळी आहेत आणि ते भीक मागतायत, मग यांना सांगतो तुम्ही वेटर म्हणून का नाही काम करत, हमाली काम का नाही करत? लोक हेडफोन विकतात बाहेर रस्त्यावर, तू हेडफोन का नाही विकत? एखादी जर तरुण महिला असेल तिला सांगतो तू आया म्हणून, मावशी म्हणून का नाही काम करत, मोलकरीण म्हणून का नाही काम करत? या सगळ्यातून यांची उत्तर एकच येतात की डॉक्टर
आम्हाला कोण देईल नोकरी, किंवा ह्या सगळ्या गोष्टीसाठी भांडवल कुठनं आणू. आणि मग तेव्हापासून आपण ह्या सगळ्या गोष्टींसाठी या लोकांना भांडवल द्यायला सुरुवात केली. जी व्यक्ती म्हणजे नुसतंच कोरडं सांगत नाही की काम कर काम कर काम कर, तो ती व्यक्ती जे काही काम करणार असेल त्या सगळ्या गोष्टीचे भांडवल आपण टाकतो त्याच्यामध्ये. काही लोक म्हणतात आम्हाला वडापावची गाडी आम्ही टाकू, पण गाडी नाही. आपण अशा लोकांना वडापावची गाडी घेऊन देतोय, काही लोकांना आपण भाज्या घेऊन देतोय, कोणाला नारळ विकत घेऊन देतोय. ज्या काही माझ्या ह्या कामांमुळे ओळखी झालेल्या आहेत त्या लोकांकडे शब्द टाकतोय की माझी एक व्यक्ती तुम्ही गवंडी म्हणून, काय म्हणजे लेबर म्हणून, मोलकरीण म्हणून, झाडू पोछा मारायला, हॉटेलमध्ये भांडी घासायला, वेटर म्हणून अशा पद्धतीने तुम्ही माझी एखादी व्यक्ती घ्या. आणि अशा पद्धतीने आपण या लोकांना एकतर व्यवसाय टाकून देतोय किंवा मग शब्द टाकतोय मी, आणि त्या शब्दाखातर या लोकांना नोकऱ्या मिळतात विदाउट एनी आयडी प्रूफ किंवा व्हॉट एव्हर जे काय असेल ते. आणि आता हे गेल्या 5 ते 7 वर्षांमध्ये मला सांगायला अभिमान वाटतो की 113 लोकांनी भीक मागणं सोडलेलं आहे आणि 113 लोक काम करतायत कुठे ना कुठेतरी. काल परवापर्यंत ज्यांना लोक जवळ येऊ देत नव्हते, खोटं वाटेल कदाचित ऐकायला, परंतु ज्यांना लोक 1-2-4 वर्षांपूर्वी जवळ येऊ देत नव्हते त्यांनी व्यवसाय टाकलेले आहेत. आणि आता त्या व्यवसायातून ते इतके मोठे झालेत की लोक आता त्यांना शेठजी म्हणतात. हे ऐकायला आणि बघायला खूप छान वाटतं. तर एकतर यांना वैद्यकीय सेवा देतोय, वैद्यकीय सेवा देता देता यांना स्वावलंबनाचा मार्ग दाखवतोय आणि स्वावलंबी होण्यासाठी मदत करतोय. त्याच वेळेला यांची जी काही मुलं आहेत, छोटी छोटी मुलं सुद्धा घेऊन हे भीक मागायला येतात. मुलांना भीक जास्त प्रमाणात मिळते. एका प्रौढ व्यक्तीला साधारण ₹200 भीक मिळते ऑन एन ऍव्हरेज पर डे. यांच्या बरोबर जर लहान मूल असेल कोणीतरी तर साधारण ₹800 भीक त्या मुलाला मिळते. थोडक्यात काय की हे मूल त्या कुटुंबाचं एक इन्कम सोर्स असतं. धंदा म्हणूयात आपण. भिक्षुकांमध्ये 2 गट आहेत. एक गरजू गरीब, खरंच भिकेची त्यांना गरज आहे, भीक मागल्याशिवाय गत्यंतरच नाही. परंतु दुसरा एक गट आहे ज्यांनी ह्या भिकेचा धंदा बनवलेला आहे. त्यांना काम नकोय, काही नकोय, आरामात पैसे पाहिजेत अशा लोकांचा एक गट असतो. हा धंदेवाईक लोकांचा गट. आणि काही गरजू लोकांचा गट. गरजू लोकांचा गट जो काही आहे समाजात फक्त 10 ते 12% आहे. बाकी 90 ते 92% लोक जे काही आहेत त्यांनी ह्या भिकेचा धंदा मांडलेला आहे. फुकट मिळतंय म्हणून मग आहे ती नोकरी धंदा सोडून हमाली काम, हे काम, ते काम कर, आहे ती नोकरी सोडून भीक मागायला लोक 10 ते 5 ड्युटी किंवा जॉब असल्यासारखे 10 ते 5 भीक मागायला येतात लोक. आपल्या घरात जर मुलं असतील, शाळेत जात असतील तर त्यांना हे माहितीये लहान मुलांना भीक जास्त मिळते. शाळेत जाणारी मुलं शाळेतनं काढून घेऊन भीक मागायला रस्त्यात घेऊन येतात. कारण पैसे जास्त मिळतात. अशा वेळेला आपण या मुलांना त्यांच्या आई-बापांना, आजी-आजोबांना कन्व्हिन्स करतोय, काउन्सिलिंग करतोय आणि अशा 52 मुलांना आपण दत्तक घेतल्याने 52 मुलांचं एज्युकेशन आपण करतोय. माझ्यासाठी ही खूप चॅलेंजिंग गोष्ट आहे की त्यांच्याकडनं त्यांचा इन्कम सोर्स काढून घेऊन त्याला शाळेत टाकणं. 52 आकडा असेल किंवा मगाशी सांगितलेलं 114, 13 लोकांनी भीक मागणं सोडलं. हे आकडे फार मोठे नाहीयेत स्टॅटिस्टिकली. लाखात आकडा नाहीये, हजारात आकडा नाहीये हा. शेकड्यामध्ये सुद्धा नाहीये हा आकडा. परंतु आपण या आकड्यांचं महत्व लक्षात घेऊ शकता की एखाद्या व्यक्तीचा इन्कम सोर्स, फुकट मिळणारे जे काही त्यांचं साधन आहे ते अख्खं साधनच काढून घ्यायचंय त्यांचं आणि त्यांना एज्युकेशनच्या मेन स्ट्रीम मध्ये लावायचंय. तर अशा 52 मुलांना आपण एज्युकेशन देतोय. त्यांच्या आई वडिलांपासून त्यांना भिकेपासून बाजूला काढून, ते आई वडिलांकडेच राहतात परंतु भिकेपासून बाजूला काढून त्यांना एज्युकेशनला लावायचं. हे सगळं होतं हे फक्त रिलेशनशिप वरती. ते तेवढं माझ्यावरती प्रेम करतात, मी त्यांच्यावरती करतो आणि डॉक्टर करतोय तर आपलं वाईट काही करणार नाही ही भावना त्यांच्यात आहे म्हणून तो विश्वास ठेवून ते करतात. मला नेहमी लोक म्हणतात, डॉक्टर आम्ही पण किती लोकांना म्हणतो काम करा काम करा, पण कोणी काम नाहीत करत. असं नाहीत करणार ना. तुमच्यात आणि त्यांच्यात ते जर रिलेशनशिप जर नसेल तर कोणीच कोणाचं ऐकणार नाहीये. आपण कोणाचं ऐकतो? आपण वैयक्तिक कोणाचं ऐकतो? आपण आपल्या आईचं ऐकू, आजीचं ऐकू, आजोबांचं ऐकू, वडिलांचं ऐकू, बहिणीचं ऐकू, बायकोचं ऐकू, भावाचं ऐकू. आपण वैयक्तिक.
रस्त्यात कोणीतरी येता जाता एखाद्या माणसानं काही सांगितलं तर आपण पण नाही ऐकणार. मग आपण जेव्हा रस्त्यात येता जाता भीक मागणाऱ्यांना सांगतो, अरे कामधंदा करा रे काहीतरी, हे बोलणं खूप सोपं असतं, कामधंदा करा रे काहीतरी. पण ऐकलं पाहिजे त्यांनी अशी आपली अपेक्षा असते, पण ते का ऐकतील? आपण त्यांचे कुणी नसतो, ते आपले कुणी नसतात. अशा वेळेला कुठलीच व्यक्ती ऐकत नाही. मग माझं काय ऐकतात? तर ते रिलेशनशिप आहे. त्या रिलेशनशिपचा वापर मी चांगल्या अर्थाने करून घेतोय. तर अशा प्रकारे आपण त्यांना एज्युकेशनल सपोर्ट देतोय. या व्यतिरिक्त त्यांना जिथे जिथे स्वावलंबनाची अ, म- म- गोष्ट मला त्यांना सांगता येईल अशा गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न करतो त्यांच्यावरती. माझ्याकडे बऱ्याचशा आज्या आहेत ज्यांना भीक मागणं सोडायचंय आणि त्या मला काम मागतात, परंतु मी काम नाही काही देऊ शकत. 60-70च्या हे आज्या आहेत. शिक्षण शून्य. अ, कुठल्याही प्रकारचं काही स्किल नाही. कमरेतून निम्म्या वाकलेल्या. उठल्या तर बसता येत नाही लवकर आणि बसल्या तर उठता येत नाही लवकर, अशी परिस्थिती. आज डबल ग्रॅज्युएट असणारे लोक सुद्धा बेरोजगार आहेत. ज्यांच्याकडे बऱ्याचशा डिग्र्या आहेत, ज्यांच्याकडे स्किल आहे काहीतरी, असे लोक बेरोजगार आहेत. ह्या आज्या मला म्हणतात, "डॉक्टर मला काम द्या काहीतरी." आणि माझं हे लिमिटेशन आहे, की मी या आजींना कुठलं काम देऊ शकतो. माझ्याकडे स्वतःच्या कुठल्याही 4 भिंती नाहीत. असाच एकदा विचार करत असताना मी गाडगेबाबांचा भक्त आहे. गाडगेबाबांचा फॉलोअर आहे. मी देव मानत नाही, परंतु गाडगे बाबांना मानतो. गाडगे बाबा पूर्वी जिथं जायचे हातात खराटा घेऊन जायचे आणि ते जिथं असतील तिथला भाग, तिथला गाव तो सगळा हाताने झाडू मारून सगळं स्वच्छ करायचे. हीच कन्सेप्ट माझ्या डोक्यात आली आणि मग आता मी आणि मनीषा काय करतो, की मी आणि मनीषा सुद्धा एक दिवस आम्ही खराटा आणि सगळे घमेली वगैरे सगळे घेऊन बाहेर जातो आणि माझ्या ज्या 40 आज्या आहेत, त्या 40 आज्यांना घेऊन आम्ही फिरत असतो आणि जिथं-जिथं स्वच्छता दिसेल, जिथं घाण दिसेल, तिथं आम्ही सगळ्या आज्यांना सांगतो, "तुम्हाला जसं जमतंय, तसा हा भाग आपण सगळा स्वच्छ करू." मग मी, मनीषा आणि ही माझ्या 40 आज्या, आम्ही तो भाग सगळा स्वच्छ करतो आणि हा भाग सगळा स्वच्छ केल्यानंतर संस्थेला मिळणारं जे काही डोनेशन आहे, या डोनेशनमधून आपण त्यांना पगार देतो. 2-3 गोष्टी होतात त्याच्यातून. एक तर ती भागाची स्वच्छता होते म्हणजे कम्युनिटी क्लीनलीनेस म्हणूयात आपण अगदी टेक्निकल. कम्युनिटी क्लीनलीनेस होते म्हणजे त्या भागाची स्वच्छता होते. त्या लोकांना पगार मिळतो आणि बाहेरून जाणाऱ्या, बघणाऱ्या व्यक्तीच्या एक थर्ड पार्टीच्या त्या व्यक्तीच्या डोक्यात हे येतं, की अरे आपण घाण आणि कचरा नको करायला. म्हातारी माणसं जर साफ करतात, तर आपण नको कचरा रस्त्यात टाकायला. हा एक त्यांच्यावरती संदेश डायरेक्टली ज्याला सासू बोले सोने लागे. ज्याला कळेल त्याला कळेल. ज्याला नाहीच कळत त्याला काहीच करू शकत नाही आपण. परंतु जी कोणी संवेदनशील माणसं आहेत, त्यांना तरी कळू शकेल, की ही एवढी म्हातारी माझ्या आईच्या, आजीच्या वयाच्या वयाची लोक सगळं झाडून पुसून स्वच्छ करतात. आपण इथे घाण आणि कचरा नको टाकायला. हा एक मेसेज समाजाला जातोय त्याच्यातून. ही गोष्ट आपण करतोय. या प्रकल्पाला खराटा पलटण असं नाव दिलेलं आहे. गाडगेबाबांनी सुद्धा त्या काळात त्यांच्या टीमला सुद्धा नाव खराटा पलटण असंच दिलेलं होतं. माझ्याही टीमला सध्या तेच नाव आहे. आणि मी माझ्या आज्यांना छान वाटावं म्हणून आम्ही आता त्यांना छान टी-शर्ट दिलेत, कॅप दिलेत, गॉगल दिलेत, ग्लोव्हज दिलेत, शूज दिलेत. आणि मस्त आमची ही 40 आज्यांची टीम ज्यावेळेला रस्त्यावरून जाते त्यावेळेला कवायत करत ह्या आज्या जातात. बघायला खूप छान वाटतं या सगळ्या गोष्टी. आणि जशी आपली एखाद्या भारताची फौज जात असेल लढायला कुठेतरी, तशी ही आमची सुद्धा फौज टीम रस्त्यातून जात असते. आणि दुरून बघणाऱ्या लोकांनाही खूप छान वाटत असतं. आज्या कवायत करत गॉगल घालून चाललेल्या असतात. आणि ही सुद्धा आमची एक फौज आहे. फक्त आमची लढाई जी काही आहे ही जगण्यासाठीची लढाई आहे आमची. आणि ती लढाई लढण्यासाठी आमची ही 40 लोकांची टीम जात असते. या व्यतिरिक्त आणखीन एक आमचा प्रकल्प आहे. अ, ज्याच्यातून मागच्या आता आपण सगळ्यांना ते शब्द ऐकून वीट आला. कोरोना आणि कोविड हे शब्द ऐकूनच सगळ्यांना आता वीट आलाय खरं तर. या काळामध्ये आपण सगळ्यांनी पेपरमध्ये वाचून आता हे झालं असेल, की ऑक्सिजन नाही म्हणून लोकांचे जीव गेले. ऑक्सिजन बेड हा शब्द सुद्धा घासून-पुसून गुळगुळीत झालाय तो. ऑक्सिजन नाही म्हणून एखाद्याचा प्राण गेला हे तर माहिती असेल सगळ्यांना. परंतु खरी गोष्ट आणि खरी गंमत अशी आहे, गंमत नाही म्हणता येणार, परंतु खरा मुद्दा त्यातला असा आहे प्राण जाण्याचा, की रक्त मिळत नव्हतं आणि रक्त मिळत नव्हतं म्हणून लोकांचे प्राण गेले. जनरली लोक ब्लड बँकेमध्ये जातात आणि स्वतःहून जाऊन रक्तदान करतात. परंतु मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षी लोकं स्वतःहून बाहेर पडत नव्हते आणि रक्तदान करत नव्हते. जो काही ब्लड बँकेमध्ये रक्ताचा साठा होता,
तो संपला. नवीन रक्त अवेलेबल होत नव्हतं. त्याच्यामुळे ऑक्सिजन मिळत नव्हतं ही गोष्ट जरी खरी असली तरी रक्त सुद्धा मिळत नव्हतं ही सुद्धा एक दुसरी गोष्ट आहे. याच्यामध्ये आम्ही काय केलं, हा जगातला पहिला प्रकल्प असेल, जगातली ही पहिली गोष्ट असेल, की भीक मागणाऱ्या लोकांना आम्ही कन्व्हिन्स केलं, की बघ आपण कायम समाजाकडून भीक घेतली. आपण कायम समाजाकडून भीक घेतली. समाजाने आला भीक घेऊन जगवलं. चल आपण आज समाजाला दान देऊ. भीक आणि दानमध्ये फरक आहे. आजपर्यंत समाजाने आपल्याला भीक दिली. आज समाजाला आपली गरज आहे. चल आपण समाजाला आज दान देऊ आणि आपण भिक्षकरी आहोत. आपल्याकडे काय आहे दान द्यायला दुसरं? परंतु आपल्या अंगात आपलं रक्त आहे. आज समाजाला गरज आहे. चला आपण जाऊन ब्लड डोनेट करूयात. आणि ह्या भिक्षकरी वर्गाला जी काही हट्टे-कट्टे नौजवान आहेत आणि तरी सुद्धा जी काही प्राण वाचले, which रिपोर्टेड. 157 लोकांचे प्राण या लोकांनी केलेल्या रक्तदानामुळे वाचलेत. आणि हा प्रकल्प आम्ही तिथंच नाही थांबवलेला. आता सुद्धा आम्हाला जसजशी संधी मिळते तसं आम्ही या भिक्षकरी लोकांना रक्तदान करायला घेऊन जातो, ब्लड डोनेट करायला घेऊन जातोय. गंमत सांगतो की ब्लड बँकेत गेल्याच्या नंतर एरवी जर माझे भीक मागणारी व्यक्ती जर तिथं ब्लड बँकेच्या जरी गेली असती तरी तिला तिथून हाकलून लावलं असतं. परंतु जेव्हा ही मंडळी माझ्या बरोबर येतात आणि मी सांगतो ब्लड डोनेट करायला आले, त्यावेळेला त्यांना सर आणि मॅडम म्हणून त्यांना हाताला धरून एका कोचवर बसवलं जातं. सर, साहेब, ताई, मावशी, काकू इतक्या आदर आणि सन्मान देऊन त्यांना तिथल्या कोचवरती बसवलं जातं. अतिशय सन्मानाने त्यांना ब्लड बँकेमध्ये वागणूक मिळते आणि त्या ब्लड दिल्यानंतर चहा, बिस्किट, दूध वगैरे व्हॉटएव्हर जे काही आहे हे सगळं देऊन ब्लड बँकेतले कर्मचारी, अधिकारी त्या व्यक्तीला नमस्कार करतात, की थँक यू, आमच्याकडे रक्त नव्हतं आणि आज आपण रक्त दिलं. याच्यातून होतंय काय, की माझा जो भिक्षकरी वर्ग आहे त्यांच्यावर सुद्धा एक ऑटोमॅटिकली किंवा इनडायरेक्टली हे होतं, की आपण जेव्हा कोणाला तरी काहीतरी देतो त्यावेळेला आपल्याला सुद्धा सन्मान मिळतो. एरवी जर आपण गेलो असतो ब्लड बँकेच्या बाहेर रखवालदाराने आपल्याला हाकलून लावलं असतं, ही नेहमीची कथा आहे. परंतु आज जेव्हा आपण सांगतो, की आम्ही दान करायला आलोय, त्यावेळेच्या लोकांचे चेहरे आणि त्यावेळी लोकांचं वागणं बदलतं. हे त्यांच्यावरती सुद्धा एक बिंबवण्याचा मी प्रयत्न करतो आणि पुन्हा ब्लड देऊन झाल्यानंतर सुद्धा मुद्दाम जाणीवपूर्वक मी त्यांना सांगतो, की बघ इतर वेळी जर आपण गेलो असतो आपल्याला हाकलून दिलं असतं. पण जेव्हा आपण दुसऱ्यासाठी काहीतरी द्यायला चाललोय, त्यावेळेला बघ आपल्याला किती मान मिळाला, सन्मान मिळाला. तुला सर म्हटले, तुला साहेब म्हटले, मावशी तुला मॅडम म्हटल्या. माझ्या आज्यांना हे लोक कर्मचारी तिथले मॅडम म्हणून हाक मारत. मला खूप छान वाटते ही सगळी गोष्ट. हा तर हे डायरेक्टली इनडायरेक्टली याही लोकांवरती बिंबवतोय, की आपण कोणासाठी काहीतरी द्यायला लागतो त्यावेळी आपल्याला ऑटोमॅटिकली सन्मान मिळतो. आणि याच्यातून ब्लड देणं आणि त्यातून प्राण वाचणं हा एक भाग आहेच आहे. परंतु मला माझ्या भिक्षकरी लोकांना सुद्धा बिंबवायचंय, की आपण कोणासाठी काहीतरी देतो त्यावेळेलाच आपल्याला मानाने सन्मान मिळतो. तर हेही आमचा प्रोजेक्ट सुरूच आहे. आपण या भिक्षुकांसाठी हे करतोच आहोत. या व्यतिरिक्त रस्त्यात तुम्ही बघत असाल, की बरीचशी मंडळी पडून आहेत रस्त्यावरती, रोडवरती. दाढी वाढलेली असते, केस वाढलेले असतात, अतिशय दुर्गंधित झालेले लोक असतात. तर अशा लोकांना आम्ही तिथून रस्त्यावरतीच अंघोळ-पांघोळ घालतो, त्यांना नवीन कपडे घालतो आणि कुठल्यातरी एखाद्या वृद्धाश्रमामध्ये आपण त्यांना त्यांची सोय करतो. कुठल्यातरी वृद्धाश्रमामध्ये आपण त्यांना ठेवतो. दाढी आणि कटिंग करायला कुठलीही व्यक्ती बाहेरची येत नाही. मगाशी सर आणि मला सगळे लोक म्हणतात, की तुमची टीम, तुमची टीम, तुमची टीम. तर आमच्या टीम मध्ये फक्त 2च लोक आहेत, मी आणि माझी बायको डॉक्टर मनीषा. बाकी आमची कुठली टीम नाहीये. आमच्या बरोबर लोक कोणी काम करायला तयार होत नाहीत. आमच्या बरोबर पगार लोकांना नोकऱ्या हव्यात, आम्ही पैसे देऊन लोकांना कामावर ठेवायला तयार आहोत, परंतु आमच्या बरोबर कुणीही कामाला तयार होत नाही. त्याच्यामुळे चालक, मालक, हमाल सगळं 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 काही आहे ते मी आणि मनीषा आम्ही दोघंही आहोत. तर रस्त्यावरती ज्या वेळेला असं काही दाढी कटिंग करायची असते त्यावेळी दाढी कटिंग करायला सुद्धा कोणी येत नाही. कारण त्या दाढी कटिंग मध्ये सगळ्या त्या आळ्या पडलेल्या असतात, जखमेमध्ये आळ्या झालेल्या असतात आणि अशा सगळ्या बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे माझ्या बॅगेमध्ये सगळं वैद्यकीय साहित्य सगळं असतं. गेल्या 2 वर्षापासून इथं दाढी कटिंगला कोणी येतच नाहीये म्हटल्यानंतर मी आता वस्तारा सुद्धा ठेवायला लागलो.
आणि दाढी कटिंगसाठी ज्या काही गोष्टी लागतात त्या सुद्धा आता ठेवायला लागलो. म्हणजे कधी मी मग डॉक्टरही होतो, कधी न्हावी सुद्धा होतो आणि ते व्हावं लागतं. तर रस्त्यावरती त्यांची दाढी कटिंग करतो, त्यांना छान अंघोळ-पांघोळ घालतो. रस्त्यावरती आता पाणी आणि बादली कुठनं आणायची? तर आम्ही शेजारच्या एखाद्या दुकानातनं मग बिसलरीचे कॅन आणतो आणि त्या बिसलरीच्या कॅननी त्यांना अंघोळ घालतो आणि त्यांची स्वच्छता करतो. ज्यावेळेला अशी आम्ही रस्त्यावरती अंघोळ त्यांना घालतो, त्यावेळेला असं वाटतं, की आता मला कुठल्याही मंदिरात जाऊन अभिषेक करायची गरज नाही उरलेली. ज्यावेळी हे स्वच्छ होतात, त्यांच्या अंगातून एक छानसा वास, पूर्वी अति दुर्गंध येत होता आणि आता जेव्हा अंगाचा एक छान वास यायला लागतो, त्यावेळेला असं वाटतं, आता मला कुठल्याही मंदिरात जाऊन अगरबत्ती लावायची गरज नाही. आमची पूजा तिथंच होते, रस्त्यावरतीच. आणि त्यामुळे आता दुसरी आणखीन कुठली इतर पूजा घालण्याची आम्हाला गरज उरत नाही. अशा पद्धतीने काम सुरू आहे. आतापर्यंत 60 वृद्धांना आम्ही रस्त्यावरून उचललंय आणि कुठल्या ना कुठल्या वृद्धाश्रमांमध्ये ठेवलेलं आहे. त्यापैकी 4 आजी आणि आजोबांची डेथ झाली नैसर्गिकरित्या, वयोमानानुसार मृत्यू झाला त्यांचा. आणि जेव्हा ते गेले त्यावेळेला त्यांचा मुलगा म्हणून अंत्यसंस्कार सुद्धा केले. अशा प्रकारे हे काम सुरू आहे. आणखीनही बरंच आहे. मनीषी योगाची ट्रेनर आहे. अ, अ, आम्ही रस्त्यावरतीच योगाच्या बॅचेस घेतो. आणि या लोकांना योगा शिकवतो आणि जे काही थोडंसं मेंटली डिसऑर्डर्स असतील किंवा काय असतील, आम्ही त्याच्यातून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. तर सांगण्यासारखं बरंच आहे. अशा बऱ्याचशा गोष्टी आम्ही करतोय. मगाशी खानोलकर सर मला म्हटले, की आम्ही काय करू शकतो ह्याची सुद्धा आम्हाला थोडक्यात थोडीशी कल्पना द्या. तर लोक मला नेहमी असं म्हणतात, की डॉक्टर चांगलं काम करताय तुम्ही आणि आम्ही तुम्हाला कशा प्रकारे मदत करू, काय मदत करू, कशी हेल्प करू, आम्हाला काय करता येईल. तर मी आपल्या सगळ्यांना अगदी हात जोडून मनापासून विनंती करतो, प्रार्थना करतो, की आपल्याला जर काही मला मदत करायची असेल तर फक्त एकच गोष्ट माझ्यासाठी करा. माझ्या या बोलण्याच्या नंतर जेव्हा आपल्याला कधी कुठली भिक्षेकरी व्यक्ती दिसेल, त्या व्यक्तीला भीक देणं बंद करा. मी पुन्हा बोलतो. माझ्यासाठी जर काही आपल्याला काही करावंसं वाटत असेल, तर माझ्यासाठी फक्त एकच गोष्ट करा. आपण भीक देणं बंद करा आणि या लोकांना मदत करा. भीक देणं बंद करा आणि या लोकांना मदत करा. नेहमी लोक म्हणतात, डॉक्टर खूप कन्फ्युजिंग आहे. तुम्ही म्हणतात भीक पण देऊ नका आणि मदत पण करा. मी क्लॅरिफाय करतो. भीक आणि मदत मध्ये खूप जमीन आसमानाचा फरक आहे. आपली कुठलीही गोष्ट, आपली कुठलीही ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती पुन्हा परावलंबी होते, पुन्हा डिपेंडंट होते, त्याला म्हणायचं भीक. परंतु आपली कुठली गोष्ट, आपली कुठली ऍक्शन ज्याच्यामुळे समोरची व्यक्ती स्वावलंबी होते, इंडिपेंडंट होते, स्वतःच्या पायावर उभं राहू शकते, त्याला म्हणायचं मदत. भीक देऊन एखाद्याला परावलंबी करू नका. एखाद्याला स्वावलंबी होण्यासाठी, स्वतःच्या पायावरती उभं राहण्यासाठी काहीतरी मदत करा. नाही काही जमलं, काहीच करू नका. परंतु भीक देणं बंद करा त्वरित. तो खूप मोठा विषय आहे, वेगळा विषय आहे. माझ्या म्हणण्याचं कारण वेगळं आहे. भीक जर आपण देत राहिलो तर भिक्षेकरी कधीच कमी होणार नाहीत. भिक्षेकरी कधीच बंद होणार नाहीत. मी मगाशी म्हटलं, खरे गरजू 10% बाकी 90% लोकांनी भिकेचा धंदा मांडलाय. आपण जर भीक देत राहिलो तर त्या लोकांना फुकट मिळत राहणार आहे. हे लोक वाढत राहणार आहेत. मगाशी माझ्या बोलण्यात आलं, लहान मुलाने भीक जास्त मिळते. इतरांची मुलं पळवून आणून त्यांना भिकेला लावणं, हा सुद्धा प्रकार आहे याच्यामध्ये. म्हणून म्हटलं, की एका वाक्यात सांगायचं तर मला जर मदत करायची असेल तर फक्त भीक देणं बंद करा आणि या लोकांना मदत करा. काहीच नाही जमलं तरी चालेल, परंतु भीक देणं मात्र नक्की बंद करा. आपल्याला फक्त दृष्टिकोन बदलायचे. भीक द्यायची नाहीये, मदत करायची. आपल्याला फक्त दृष्टिकोन बदलायचे. आपल्याला शाळेमध्ये सगळे कोण शिकवतात? काटकोन, त्रिकोण, चौकोन, लघुकोन, विशाल कोन वगैरे, वगैरे, वगैरे सगळे कोण आपल्याला शाळेत शिकवतात. दृष्टिकोन कधी आपल्याला कोणी शिकवत नाही. हा दृष्टिकोन आपल्याला स्वतःला तयार करायचा असतो. फक्त दृष्टिकोनाचा असतो. म्हणजे काय? एखादा माणूस जर डोंगरावर चढत असेल
आपण त्याचा जर पाय खेचला तर तो माणूस पडणार आहे. पण एखादा माणूस जर रस्त्यावर पडला असेल, आपण त्याचा हात खेचला तर तो उठून उभा राहणार आहे. खेचणं सेम आहे बघा. पाय चढणाऱ्याचा पाय खेचला तर तो पडणार आहे, आणि जो पडलाय ऑलरेडी त्याचा हात खेचला तर तो उठून उभा राहणार आहे. फरक फक्त दृष्टिकोनाचा आहे. एखाद्याचा पाय खेचून पाडायचं का खाली पडलाय त्याचा हात खेचून त्याला उभं करायचं? खेचायचंच आहे तर मग पाडायचं का उठवायचं हा आपण विचार करायचा. फरक फक्त दृष्टिकोनाचा आहे. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात असं म्हटलं जातं की एखादा माणूस मेला आणि आपण त्याला खांदा दिला की आपल्याला पुण्य मिळतं. एखादा माणूस मेला आपण त्याला खांदा दिला की आपल्याला पुण्य मिळतं. मला नेहमी असं वाटतं की ज्याला आपण खांदा देतो त्या मेलेल्या माणसाला कळतही नाही की मला कोणी कोणी खांदा दिलाय. आणि आपल्याला पुण्य जर मिळवायचंय तर एखादा माणूस मरायची वाट कशाला बघायची? मग तो माणूस मरायचा, आपण त्याला खांदा द्यायचा आणि मग आपल्याला पुण्य मिळवायचं. आपल्याला जर पुण्य मिळवायचं असेल तर जी माणसं आता जिवंत आहेत आणि ज्यांना आधाराची गरज आहे त्यांना जर हात आपण दिला तर जास्त आपल्याला पुण्य मिळेल. त्यांच्या जिवंतपणी ज्यांना आधाराची गरज आहे अशांना जर आपण हात दिला तर आपल्याला पुण्य जास्त मिळेल. पुन्हा दृष्टिकोनाचा फरक आहे. दृष्टिकोनाचा फरक आहे. एखाद्याला खांदा देण्यापेक्षा एखाद्याला हात देऊन पुण्य मिळवायचंय. माझ्या शेवटाकडे मी येतोय. लोक मला नेहमी असं म्हणतात, डॉक्टर तुम्ही कुठल्या देवाची कोणाची भक्ती करता, कुठल्या जातीची, कुठल्या धर्माचे वगैरे वगैरे. तर माझ्या कानामध्ये स्टेथोस्कोप असतो आणि मी पेशंटला चेक करत असतो. ज्या वेळेला मी असं पेशंटला तो स्टेथोस्कोपने चेक करत असतो त्यावेळी मला असं वाटतं की मी कुठल्या तरी देवाची आरती करतोय. मी पेशंटला माझ्या रुग्णांना माझी जी भिक्षुकरी वर्ग आहे, माझ्या या भिक्षुकरी लोकांना मी गोळ्याने औषधे देत असतो. बाबा सकाळी एक घ्या, बाबा दुपारी, आजी सकाळी एक, संध्याकाळी. ज्या वेळेला मी अशी गोळ्याने औषधं देत असतो त्यावेळेला मला असं वाटतं की मी कुठल्या तरी देवाला नैवेद्य दाखवतोय. ही माणसं हसतात. जेव्हा पेन मधून दुखण्यातून बाहेर येतात त्यावेळेला हसतात, किंवा स्वतःच्या पायावर उभी राहतात त्यावेळेला हसतात. ही हसली की मला असं वाटतं की देवाने मला प्रसाद दिलाय. जेव्हा नागडी उघडी माणसं मला भेटतात, महिला भेटतात, लहान बाळ भेटतात त्यावेळी मी त्यांच्या अंगावरती कपडे घालतो. त्यावेळेला मला असं वाटतं की मी कुठल्या तरी दर्ग्यावरती चादर चढवली. ही मंडळी येतात, माझ्या गाल घेतात, डोक्यावरती हात फिरवतात, पाठीवर हात फिरवत आणि अल्लाने ईश्वर शोधायला मला इथंच बाहेर मिळतो. लोक मला विचारतात, डॉक्टर तुम्ही कोणाची भक्ती करता? लोक मला विचारतात, डॉक्टर तुम्ही कोणाची भक्ती करता? भक्ती या शब्दाचा अर्थ खरं तर मला कळलेला नाही, परंतु जे कळलं ते मी इथं सांगतो आणि थांबतो. मला नेहमी असं वाटतं, भक्ती ज्या वेळेला पाण्यात शिरते त्यावेळेला ते तीर्थ होतं. भक्ती ज्या वेळेला अन्नात शिरते त्यावेळेला तो प्रसाद होतो. भक्ती ज्या वेळेला संगीतात शिरते त्यावेळेला ते भजन होतं. भक्ती ज्या वेळेला प्रवासाला निघते त्यावेळेला ती वारी होते. भक्ती ज्या वेळेला हृदयात शिरते त्यावेळेला ती व्यक्ती माणूस होते. भक्ती ज्या वेळेला डोक्यात शिरते त्यावेळेला नामस्मरण होतं. आणि भक्ती ज्या वेळेला हातात शिरते त्यावेळेला ती सेवा होते. अशी सेवा करण्याचा मी प्रयत्न करतोय. धन्यवाद. तुम्हा सर्वांचा मी ऋणी आहे. तुम्ही सारख्या सर्व ज्येष्ठ मंडळींनी मला इथं बोलवलं आणि मला इथं बोलण्याची संधी दिली आणि माझा बहुमान केला. तुम्ही खटावकर ताई, खानोलकर सर आणि सर्वांचा ऋणी. थँक्यू सो मच. डॉक्टर शुभदाताई, आपण त्यांचे आभार मानूया. मग एक फास्ट 2-3 प्रश्न जर घेता आले, डॉक्टरांनी वेळ दिला तर घेऊया. नाही चालेल, काही हरकत नाही, घ्या. डॉक्टर शुभदाताई अनम्यूट करा. फक्त एकच सेकंद.
हॅलो हा तुम्ही मानले तरी चालतील, तुम्ही माना. मी एका मीटिंग मध्ये करतो थोड्या वेळाने. नाही शोभदाताई, हा बोला. आभार मानूया त्यांचे. माना. किती कृतज्ञ राहावं आणि किती आभार मानावेत याकरता शब्दच नाहीत. म्हणजे आपलं दुःख बाजूला ठेवून जगाच्या कल्याणाकरता आता आजवर आपण साधू संतांची उदाहरणं बघितली होती, पण आज आपल्याला प्रत्यक्ष आपल्यातलाच एक माणूस इतक्या उच्च पदावर पोहोचू शकतो आणि दुसऱ्यांचं दुःख जाणू शकतो, याबद्दल म्हणजे शब्द नाहीत माझ्याकडे. आपण सर्वजण ते इथे आले, आपल्याला त्याने आपल्या विचारात विश्वास सामावून घेतलं, याबद्दल आपण त्यांचे कृतज्ञ राहूया. थँक्यू ताई. मनीषाताई दिसली असता तर बरं वाटलं मलाही असतं. काही वेळेला असंच वाटतं, मलाही दिसली कधी तर बरं.